अपक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेत। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या मोर्चाचं नेतृत्व करतायत। गणपती विसर्जनाच्या दिवशी हिंदू मुलीवर एकानं अत्याचार केलेला होता। या आरोपीला 6 दिवसांनंतर इंदोरमधून अटक करण्यात आली आहे। आरोपीला त्वरित फाशी देण्याची मोर्चेकऱ्यांनी मागणी केली आहे। गणपती विसर्जनाच्या दिवशी अकोल्यात एका अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचार करण्यात आले होते आणि त्या प्रकरणातला जो आरोपी आहे तौहीद खान त्याच्यावर कठोर शिक्षा करा, त्याला अटक करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आज अकोल्यात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। रात्रीच त्याला अकोला पोलिसांनी इंदोर शहरातून अटक केलेली आहे। मात्र हा मोर्चा जो निघालेला आहे अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून हा मोर्चा निघालेला आहे। सर्व हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी आहेत। आपण पाहतोय की आमदार रणजित सावरकर आपल्याला दिसत आहेत, संग्राम जगताप या मोर्चाला संबोधित करण्यास सांगितलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला घालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती या मोर्चेकऱ्यांची आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये सर्व अकोलेकर आणि हिंदू संघटना सहभागी झालेल्या आहेत। उमेश एबीपी माझा अकोला। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा दुपारच्या बातम्या।